बहीण योजना आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहे. आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता बाकी आहे, म्हणजेच एप्रिलचा हप्ता येणे बाकी आहे. आणि एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, अशा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता. बऱ्याच महिलांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की 10वा हप्ता किती तारखेपर्यंत मिळणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे, म्हणजेच 1500 मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे, असे बऱ्याच महिलांचे प्रश्न होते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिलचा 10वा हप्ता एक्झॅक्ट किती तारखेपर्यंत येईल याच्याविषयी माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर आपल्या या नवीन चॅनलवर कोणी आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन योजनांची माहिती आपण या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झालेले आहेत आतापर्यंत कमेंट्समध्ये सांगायचे आहे. आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे कमेंट करून पटकन सांगायचं आहे. म्हणजेच तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झाले नसेल तरी तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला 2 गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागणार आहेत, तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं DBT स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे का नाही ते एकदा चेक करायचं आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींचे मार्च महिन्यामध्ये असा प्रॉब्लेम आलेला आहे की त्यांचे DBT स्टेटस हे अचानक डिॲक्टिवेट झाल्यामुळे त्यांना मार्च आणि फेब्रुवारीचे महिन्याचे जे पैसे आहेत ते मिळालेले नाहीत. जर तुमचे DBT स्टेटस अजूनही ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ते एकदा चेक करून घ्यावं लागेल, अन्यथा एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजेच आयकर विभागाकडून अजून सरकारला माहिती आलेली नाही की कोणत्या बहिणी इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबामधून इन्कम टॅक्स भरला जातो. त्या लाडक्या बहिणींचा फॉर्म बाद केला जाणार आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि सगळी माहिती जी आहे ते इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारकडे जाणार आहे. परंतु त्या माहिती थोडासा वेळ लागत आहे. त्यामुळे एप्रिलचा हप्ता थोडासा उशीर होण्याची संभावना आहे. तसेच सरकारने या योजनेसाठी 4 ते 5 अटी ठेवलेल्या आहेत. आणि जर तुम्ही त्या अटीचं पालन करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो इथून पुढे सगळे जे आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. जे सरकारच्या ज्या अटी आहेत, ज्या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. अजितदादांनी हे सांगितलं आहे की 1 एप्रिलपासून या योजनेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या लाडक्या बहिणींची जे तपासणी सुरू होणार आहे आणि ज्या महिला सरकारच्या निकषांमध्ये बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आणि ज्या महिला निकषांमध्ये बसत आहेत की नाही याची तपासणी अंगणवाडी सेविकांकडून सुरू झालेली आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता पहिल्याच टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूयात. तर यासाठी सरकारने जिल्ह्यांची जी यादी जाहीर केलेली आहे आणि सरकार आता सगळ्या महिलांना लवकरात लवकर पैसे देणार आहे. परंतु अजूनही त्रुटी चालू आहे, त्यामुळे ह्या हप्त्याला थोडासा उशीर होऊ शकतो. तरी पण हा हप्ता किती तारखेपर्यंत येईल हे आपण एक अंदाजे तारीख तुम्हाला सांगणार आहे. परंतु एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला सरकारच्या कोणकोणत्या अटींमध्ये बसावं लागणार आहे हे आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की लाभार्थी महिला सरकारच्या कोणत्याही एकाच योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकते. म्हणजेच जर एखादी महिला लाडकी बहीण योजने अतिरिक्त दुसऱ्याही योजनेचा जसे की निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, अशा इतरत्र योजनेचा जर या लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर अशा बहिणींचा हा जो हप्ता आहे इथून पुढे येणार नाही. त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवल्या जाणार आहे.
म्हणजेच की यापुढे त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. जे महिला आता काही महिलांचं असं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजनेचे 1000 मिळत असतील तर त्या लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे मिळणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 1000 आणि लाडकी बहीण योजनेचे 500 असे टोटल 1500 या महिलेच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहेत. हे खरी बाब म्हटल्या जाते, परंतु अधिक सविस्तर काही माहिती आलेली नाही आहे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा एप्रिलचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, तुमचा फोन नंबर, तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँकशी संलग्न असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे, किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुम्हाला यापुढे मिळणार नाहीत. तुमचं या वर्षीचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारला दाखवता येईल की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तर तुम्हाला इथं यासमोर लाभ मिळणार आहे. चौथी सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची 4 चाकी गाडी आहे, त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पांढऱ्या नंबरची प्लेट आहे, 4 व्हीलर आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जे लाडकी बहिणी स्वतःचा खर्च भागवण्याकरता ज्या वाहनांची घरी ठेवतात त्यांना हे चालूच राहणार आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही या सरकारच्या 4ही योजनेमध्ये बसत असाल किंवा 4ही अटीच पालन करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते आहेत ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूयात. तर यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड, त्याच्यानंतर बीड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, याच्यानंतर हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिलचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला समजेल की किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आता पैसे जमा झालेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 ते 30 तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जो हा 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या 4ही अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला काही टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण तुम्हाला हे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर मिळून जाणार आहेत. असेच नवनवीन योजनांची माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण घेऊन येत असतो. तसेच हे अचूक पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.